आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। श्रीकांत सर, तुमची औषधं। श्रीकांत, पारूने जर आता या गोळ्या आणून दिल्या नसत्या तर तू घेतल्याच नसत्यास ना आजच्या पण। काय अरे हे किती निष्काळजीपणा। जरा स्वतःच्या तब्येतीची काळजी घे। मी का घेऊ? ही आहे ना, ही करते सगळं। अरे काय हे? थँक्यू। अरे रे काय चाललंय? मारुती ये ना। मॅडम, मला ना जरा महत्त्वाच्या विषयाबद्दल तुमच्याशी बोलायचं। मग बोल की। मॅडम, काय आहे, इतकी वर्ष मी तुमची ह्या घराची इमाने इतबारे सेवा केली, पण याच्या पुढे मला हे शक्य होईल असं मला वाटत नाही। काय? म्हणजे मी हे काम सोडतोय। हा? आता तुमच्या सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ आली आहे। माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला ना जायची परवानगी द्या। मारुती, अरे काय बोलतोयस तू? तू असं काम सोडायला निघालायस, तेही अचानक? काहीतरी कारण असेल ना? नाही मॅडम, तुम्ही काही कारण विचारू नका, मला फक्त जाण्याची परवानगी द्या बस। हे बघ मारुती, तू आतापर्यंत आमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करत आलायस, तर हे सुद्धा सांग ना। हे बघ, तुझी अडचण ती आम्हा सगळ्यांचीच अडचण आहे। काय झालंय ते नीट सांग, आपण सगळेजण मिळून मार्ग काढूयात ना यातनं। आणि मारुती, तुला माहितीये की या घरात तू फक्त एक ड्रायव्हर म्हणून नाहीयेस, तर तू माझा भाऊ सुद्धा आहेस। जितका सया दादा मला प्रिय आहे ना, तितकाच तुझ्यावर पण जीव आहे माझा। आणि असं असताना अचानक जेव्हा माझा भाऊ तडकाफडकी मला सोडून जायला तयार होतो, तेव्हा त्याचं कारण जाणून घेण्याचा अधिकार आहे ना मला, बहीण म्हणून। सांग ना मारुती, तुझ्या मनात हा विचार आलाच तरी कसा? आईला मॅडम, काही गोष्टी आहेत ना अंधारातच बऱ्या असतात। उजेडत जर का आल्या ना तर त्याचं फक्त दुःख होणार, दुःख। मी मीठ खाल्लंय तुमचं या घरचं, तुम्ही कायम माझ्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात, पण माझ्यामुळं तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला गालबोट लागू नये एवढीच इच्छा आहे। त्यामुळं मी तुमच्या बसणं इथं दूर लांब गेलेलंच बरं। वहिनी थांबा, मी सांगते मारुती असं का बोलतोय ते। मारुतीच्या या बोलण्याला कारणीभूत आपला आदित्य। आज आदित्यमुळे तो हा निर्णय घेतोय की तो हे घर सोडून जाणार आहे, हो ना आदित्य? दामिनी, तू काय बोलतेस कळतंय ना तुला?
हो वहिनी. दादासाहेब, हो काय झालं? तुम्ही का असे गप्पा आहात? तुम्हाला तर सगळं माहितीये ना. तुम्ही सांगा ना वहिनींना, आपण हॉस्पिटलमध्ये काय बघितलं सांगा. तू चाललीयस ना सांगायला, मग बोल आता. सांगते ना, मीच सांगते. काय आहे ना वहिनी, तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात. ही तुमची लाडकी पारू, ही ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ना, तिथे तुमच्या या लाडक्या सुपुत्राने, या आदित्यने तिचं नाव काय दिलं होतं माहितीये बिलिंगसाठी? पार्वती आदित्य किर्लोस्कर. बघितलं ही दामिनी किती स्मार्ट आहे की नाही, हुशार. आता बघा वहिनी मला शाबासकी देणार. इथे द्यायला सांगते, इथे. दामिनी, घरात भांडणं लावण्याची एक संधी सुद्धा सोडत नाहीस ना तू. एक साधी गोष्ट घडली, आदित्यनी पारूचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या नावाचा वापर केला. आणि तुला काय वाटलं, श्रीकांतनी मला हे सगळं सांगितलं नसेल? श्रीकांत, काय रे, कसला विचार करतोयस? आणि ही कसली फाईल आहे? पारूची हॉस्पिटल मधली फाईल आहे. खरंच खूप सोसलं नाही त्या मुलीने, पण नशीब ती या सगळ्यातनं सुखरूप बाहेर पडली. हो, पण त्यासाठी आदित्यला खूप मोठा निर्णय घ्यावा लागला ग. कसला निर्णय? अहिल्या, म्हणजे डॉक्टर आधी पारूवरती काही उपचारच करायला तयार नव्हते. आदित्यने खूप समजावून सांगितलं त्यांना, पण ते काही ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी नाईलाजाने, म्हणजे केवळ नाईलाजाने आदित्यला त्यांना असं सांगायला लागलं की पारू त्याची बायको आहे, किर्लोस्करांची सून आहे. काय बोलतोयस तू श्रीकांत? पारू किर्लोस्कर घराण्याची सून? अरे इतका प्रॉब्लेम होत होता तर आपण वेगळा काहीतरी मार्ग निवडला असता. हे करण्याची काही गरज होती का? आईले शांत हो, जरा शांत हो.